नमस्कार, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी माझी एक दीर्घकथा तुमच्यासाठी सादर करत आहे, ज्याचं नाव आहे साथ दे तू मला। तर आर्या आणि मितेश यांची ही एक प्रेमकथा आहे, ज्याच्यामध्ये आर्याचा घटस्फोट होणार आहे। समीर तिचा एक्स हजबंड आहे, तर मितेशचं जुई नावाची त्याची गर्लफ्रेंड होती, एक्स गर्लफ्रेंड, त्याच्याशी त्याचा ब्रेकअप झालेला आहे। तर आर्या आणि मितेश कोल्हापूरला जाताना भेटतात आणि ते दोघं लंचला गेलेले असतात। मग लंच करून आल्यानंतर मितेशचा मित्र जो कोल्हापूरमध्ये राहत असतो निखिल, तो निखिलला भेटायला येतो आणि मितेशला भेटायला येतो निखिल, आणि मग त्याला विचारतो की आर्या तुला आवडते काय वगैरे। तर इथंपर्यंत आपण ही कथा ऐकली होती। आता याच्या पुढचा भाग मी तुमच्या पुढे सादर करते आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनवर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला पुढच्या भागाचं नोटिफिकेशन लगेच मिळणार आहे, जेणेकरून तुमच्या कथा ऐकण्याची लिंक कुठेही तुटणार नाही आणि तुम्हाला कंटिन्युअसली कथा ही ऐकायला मिळेल। तरी कथा प्रामुख्याने कोल्हापूर आणि पुणे या दोन शहरांमध्ये घडतीये। या दोन शहरांच्या ठिकाणांचं तिथलं वर्णन या कथेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। तर कोल्हापूरकर जे असतील, जे माझा व्हिडिओ पाहत असतील, त्यांना आवर्जून माझी ही विनंती आहे की कोल्हापूरकर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे। तर मी ऑथर संगीता, आणि आता आपण ही पुढची कथा इथे ऐकूया। पुढचा भाग। निखिल त्याला विचारतो मितेशला, पण मग एक गोष्ट खरी सांग मितेश, आर्या तुला आवडते का? मितेश त्याच्याकडे बघून हसला, म्हणाला हो मनापासून। ये होईना बात, निखिल हसत म्हणाला, पण तिच्या मनात काय आहे हे मला माहित नाही निक्या, माझ्याबद्दल ती काय विचार करत असेल, आय डोंट नो, मितेश म्हणाला। अरे तिचे डोळे सांगतात की तू तिला आवडतोस, निखिल म्हणाला। होप सो, मितेश केसावरून हात फिरत म्हणाला। रात्री जेवण करूनच निखिल घरी गेला। सकाळी 7 वाजता मितेश पुण्याला जायला निघणार होता। मितेशला आर्याचा फोन आला। हॅलो मितेश, जेवण झाले का? आर्याने फोन केला। हो जस्ट, आणि तुझे? त्याने विचारले। हो झाले, मी यासाठी फोन केला की आपण आईस्क्रीम खायला जाऊयात का? आर्याने विचारले। ओके, कुठे येऊ सांग? मितेशने विचारले। तू खाली येऊन थांब, मी तुला पिकअप करते, पण मला कुल्फी खायची आहे, जी रोडवर गाड्यांवर मिळते ती, तुला चालेल का असं रस्त्यावरचं खाणं? मितेश तिने विचारलं। वाय नॉट, चालेल मला पण। ओके, मी आले 5 मिनिटात, तू खाली ये, बाय। आर्याने मग फोन ठेवून दिला। मितेश मनातून खूप खुश झाला, त्यालाही आर्याला भेटायचेच होते आणि आता तिचाच कॉल आला। त्याने आरशात पाहिले, केस कपडे ठीकठाक केले, थोडा बॉडी स्प्रे मारला आणि शिळी घालत तो हॉटेलच्या बाहेर येऊन थांबला। 2 मिनिटातच आर्या आली। मितेश बस, बघू कुठे मिळते आईस्क्रीम, तिथे थांबू, म्हणत तिने गाडी चालू केली। मितेश आता बिनदिक्कतपणे तिच्या खांद्यावर हात ठेवून बसला। आर्याचा निकट सहवास, थंडगार बोचरी हवा, आर्याच्या खांद्याचा त्याला होणारा उष्ण स्पर्श मितेशला बेभान करत होता, त्याच्या अंगावर काटा फुलत होता। गाडी चालवत आर्या बोलतही होती, मग मितेश आपलं डोकं तिच्या कानाजवळ नेत होता की त्यामुळं वाऱ्यामुळे आवाज ऐकू येत नव्हता, त्यामुळे तो अगदी डोकं आपलं तिच्या कानाजवळ नेऊन ऐकत होता। त्याचे उष्ण श्वास तिच्या कानाला स्पर्शत होते। खूप रोमॅन्टिक अशी ही फिलिंग होती। मितेशच्या मनात आले की हा प्रवास संपूच नये। खूप पुढे ते आईस्क्रीम शोधत खूप पुढे आले। मग एका ठिकाणी एक मटका कुल्फीवाला त्यांना दिसला। तिथे आर्याने गाडी थांबवली। मग कुल्फी खात दोघांनी खूप गप्पा मारल्या। आर्याच्या बोलण्यातून मितेशला हे जाणवत होते की कुठेतरी आर्या ही त्याला लाईक करत होती। तिचे डोळे, त्यातले खट्याळ भाव जणू त्याच्या हृदयाचा ठाव घेत होते। तिची स्माईल तर एकदम किलर, मिलेनियम डॉलर सारखी। आफ्टर ऑल मितेश एक रायटर होता, त्याला समोरच्याचा चेहरा वाचता येत असे। त्यांचे खाणे झाले। मग आर्या मितेशला हॉटेलवर सोडून त्याचा निरोप घेऊन घरी गेली। सकाळी 7च्या कोंडूसकरने मितेश पुण्याला निघाला, पण त्याचे मन मात्र मागेच इथे कोल्हापुरात रेंगाळत राहिले। त्याला ओघातच वाटत होते की आर्याने आपल्याला बाय करायला तरी यायला हवे होते, पण हे सगळे मनाचे खेळ। बसने कोल्हापूरची हद्द सोडून पुण्याच्या दिशेने धावत होती आणि मितेशचे मन मागे मागे आर्याकडे धाव घेत होते। पुण्यात आल्यावर मितेश मग कामात बिझी झाला। लिखाणासोबत तो ग्राफिक्सही करायचा। मग कादंबरीचे मुख्य पृष्ठ असो वा जाहिरात तो उत्तम बनवायचा।
मेहतांना द्यावयाच्या कादंबरीचा तो विचार करण्यात गुंतला होता. कोणतीच गोष्ट त्याला सुचत नव्हती. ऑफिसमध्ये बसून उगाचच तो पुस्तक चाळत बसला होता. तेव्हा व्हॉट्सअपवर त्याला आर्याचा मेसेज आला. हॅलो रायटर, इतक्यात मला विसरून पण गेला. मितेशने हसतच तिला रिप्लाय दिला. अरे असं काही नाही, कामात थोडा बिझी होतो, सो सॉरी. पुण्याला जाऊन आता आठवडा होईल रायटर, आर्याने विचारले. मग तू का नाही मेसेज केलास मला आर्या? अच्छा, तू रायटर ना, बोलण्यात थोडीच ऐकणार आहेस, आर्या म्हणाली. हो, माझ्याशी वाद घालण्यात सगळेच हारतात, असं म्हणत त्याने खूप स्माइलीचे स्टिकर्स तिला सेंड केले. आर्या त्याला रायटर म्हणायची हे त्याला खूप आवडायचे. मितेशला ओके, मेसेज करत राहा, बाय, टेक केअर, आर्या म्हणाली. मितेश पुन्हा विचार करू लागला आणि आर्याचीच स्टोरी लिहिली. तर त्याने लगेचच निखिलला फोन लावला आणि त्याच्या स्टोरीबद्दल सांगितले. निखिल म्हणाला, एकदम मस्त आहे, तू लिही. म्हणजेच मितेश आणि आर्या कसे भेटले हीच कथा मितेशने कादंबरी लिहायची असं ठरवलं. मितेशने मग लिहायला सुरुवात केली. त्यांची पहिली भेट, बसमधली, मग कोल्हापूरला घालवलेले एकत्र क्षण, सगळं तो लिहू लागला. आणि जसजसे तो लिहित होता तसतसे मितेश आर्यामध्ये अजूनच गुंतत चालला होता. अधूनमधून आर्या त्याला मेसेज कॉल करत असायचे, पण नेमकं तिच्या मनात काय आहे याचा उलगडा मितेशला होत नव्हता. एक दिवस रात्री त्याला आर्याचा मेसेज आला. हाऊ आर यू रायटर? आय एम कमिंग टू पुणे टुमारो. सी यू देन. आय विल मेसेज यू. बाय. आर्याने एवढाच मेसेज त्याला सेंड केला. ओके, आय एम वेटिंग. न कळत मितेश असं बोलून गेला. त्याचा रिप्लाय बघून आर्याने मग त्याला स्माइली सेंड केल्या. आज आर्या भेटणार म्हणून मितेश खूप आनंदात होता. दुपारी त्याचा मेसेज आला की 6 वाजता वैशाली हॉटेलमध्ये ये, आपण तिथे भेटू. मितेश मग रेडी होऊन 5:45लाच वैशालीमध्ये पोहोचला. त्याने ब्लॅक शर्ट आणि क्रीम कलरची कॉटन जीन्स घातली होती. खूप स्मार्ट दिसत होता तो. 10 मिनिटातच आर्याही तिथे पोहोचली. त्याला बघून भांबावली. हाय रायटर, मस्त किलर दिसतो आहेस आज, आर्या त्याच्यासमोर चेहरा बसत म्हणाली. हा, काही पण बोलतेस तू, माझ्यापेक्षा तू छान दिसतेस आर्या. हो का? बघ जरा आजूबाजूला, हॉटेलमधल्या सगळ्या मुली तुझ्याकडेच बघत आहेत, आर्या म्हणाली. मितेश फक्त हसला आणि त्याने ऑर्डर दिली. त्याचे मन म्हणत होती की आज आर्याला त्याच्या मनातलं सांगून टाकावं. निदान तिच्या मनात काय आहे ते तरी समजेल. मग स्टोरी लिहायला घेतली की नाही, आर्याने विचारले. हो, सुचली आहे एक छान अशी रोमॅन्टिक स्टोरी. मला वाचायला मिळेल का, आर्याने विचारलं. हो, पण पूर्ण झाल्यावर, आत्ता नाही आर्या. ओके, ती हसत म्हणाली. बरं, तू आज पुण्यात कशी काय, काही काम होते का, मितेशने विचारले तिला. हां, ते समीरला घटस्फोटाची नोटीस पाठवायची होती, सो वकिलांना भेटायला आले होते. पुढच्या महिन्यात बोलावले आहे पुन्हा. मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे, आर्या म्हणाली, जेणेकरून मला माझे पुढचे प्लॅनिंग करता येईल. आर्या, आय वॉन्ट टू से समथिंग, मितेश तिला म्हणाला. मितेश, मला माहिती आहे की तुला काय बोलायचं आहे. मग मला जे तुझ्याबद्दल वाटते तसंच तुलाही वाटते का, आर्या, त्याने स्पष्ट तिला विचारले. असं काही मला सांगता येणार नाही मितेश. आय लाईक यू सो मच, लाईक यू सो मच, पण मला कोणत्याच कमिटमेंटमध्ये राहायचं नाही आहे, आर्या म्हणाली. पण आर्या, तुला जसं हवं तसं तू राहू शकतेस. तुला पूर्ण स्वातंत्र्य असेल माझ्याकडून. तसे काही होत नाही मितेश. शेवटी कोणत्याही नात्यात थोड्या तरी अपेक्षा असतातच. मग त्या पूर्ण नाही झाल्या की वादविवाद, हे सगळं मी समीरसोबत अनुभवलेलं आहे. माझ्यासोबतही तुला हाच अनुभव येईल हे तू आत्ताच कसं काय सांगू शकतेस, मितेश म्हणाला. मितेश, अरे रिलेशनशिपमध्ये असंच घडतं. छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडू लागतात आणि आपण एकमेकांना गृहीत धरू लागतो, आर्या म्हणाली. ओके, मग तुझं हे फायनल उत्तर आहे असं मी समजू का, आर्या, त्याने विचारले. मला थोडा वेळ हवा मितेश, मला जरा विचार करू दे, आर्या म्हणाली. ठीक आहे आर्या, यू टेक युअर टाईम, मितेश म्हणाला. मितेश, आर यू अँग्री, तिने विचारले. नाही, मी समजू शकतो. तू वेळ घे, तुला हवा तितका, मितेश म्हणाला. थँक्स रायटर, आर्या हसत म्हणाली. हॉटेलमधून ते मग बाहेर पडले आणि FC रोडवर फिरत राहिले. आर्या तिच्या मैत्रिणीकडे थांबली होती आणि उद्या कोल्हापूरला परत जाणार होती. मितेश तिला सोडून घरी आला.
तिचाच विचार तो करत होता. आपण तिच्यात जास्तच गुंतत चाललो आहोत. आर्याचं उत्तर काय असेल? ती मला होकार देईल की नकार? आणि इकडे आर्या ही मितेशच्या विचारात मग्न होती. तिला मितेश आवडत होता. त्याचा स्वभाव चांगला होता, पण तिला कोणतेच बंधन नको होते. तिला मितेश हवा होता, पण काहीच ठरवता येत नव्हते. सकाळी निघताना तिने मितेशला मेसेज केला. आर्याने निघताना मितेशला मेसेज केला आणि ती कोल्हापूरला निघाली. मितेशने अर्धी कादंबरी लिहिली होती, पण त्याचा शेवट काय हे त्यालाही माहीत नव्हते. तसा 2 महिन्याचा अवधी होता त्याच्याकडे. पुढचे सगळे आता आर्याच्या उत्तरावर अवलंबून होते. या कथेचा शेवट हॅपी की सॅड हे त्यालाही माहीत नव्हते. प्रेम असंच असतं, कधी हसवतं, कधी रडवतं, तर एखाद्याला सावरतं, तर कधी उद्ध्वस्तही करतं. मितेशने पहिल्यापासूनची ही स्टोरी पुन्हा एकदा वाचून घेतली. जसजशी तो स्टोरी वाचत होता तसतसे ते प्रसंग पुन्हा पुन्हा अनुभवत होता आणि तितक्याच प्रकर्षाने त्याला आर्याची आठवणही येत होती. तिचे मेसेज त्याला येत होते, पण ते सगळे रेग्युलर असायचे. तिच्या मनात नेमके काय चालू आहे हे त्याला समजत नव्हते. त्याला तिला भेटण्याची अनावर ओढ लागली होती. त्याने आर्याला कॉल लावला. बऱ्याच रिंग झाल्यानंतर आर्याने कॉल घेतला. हॅलो रायटर, हाऊ आर यू? तिने विचारले. आय एम फाईन, हाऊ आर यू आर्या? मी छान आहे आणि सध्या माझ्यासाठी जॉब शोधते आहे, त्याच गडबडीत आहे, आर्याने सांगितलं. आर्या, त्याने अगदी खूप इमोशनल होऊन तिला आवाज दिला. तो खूप सेंटी झाला होता. त्याला पुढे काय बोलावे समजेना. आर्याने ते ओळखले. हॅलो मितेश, काय झाले, बोल ना. आर्या, मला तुला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक विथ यू प्लीज. मितेश म्हणाला. ओके, मी 2 आठवड्यांनी पुण्याला येणार आहे, तेव्हा आपण भेटू. आर्या म्हणाली. नो आर्या, आय वॉन्ट टू मीट यू ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आय कांट वेट. मितेश म्हणाला. मितेश, मी आता लगेच कशी येणार? घरी काय सांगू? मग मी येऊ का कोल्हापूरला? मितेशने विचारले. ओके, ये मग आपण भेटू. आर्या म्हणाली. ओके, मी उद्या सांगतो तुला अँड थँक्यू सो मच, बाय. मितेशने तिला कॉल कट केला. कॉलवर आर्याशी बोलून त्याला जरा बरे वाटले, पण कधी तिला भेटतो असे त्याला झाले होते. त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत चालला होता. दुसऱ्या दिवशी मितेशने मी परवा कोल्हापूरला येतोय असा मेसेज आर्याला पाठवला. ठरल्याप्रमाणे मितेश त्याची कार घेऊन कोल्हापूरला सकाळीच निघाला. त्याने आर्यासाठी एक छान गिफ्ट घेतले होते. एक फोटो फ्रेम होती, त्यात त्याने तिचा फोटो लावला होता आणि एक कॅडबरी सेलिब्रेशनचा मोठा बॉक्स त्याने घेतला होता. कारमध्ये त्याने FM सुरू केले की मस्त असं गाणं लागलं होतं की दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी है मेरे हमदम, हा सिक्का मैंने जीना कैसे जीना. हे गाणं गात आणि ह्या गाण्यासोबतच मस्त शिवी घालत मितेश कोल्हापूरच्या दिशेने निघाला, कारण त्याला आर्याला भेटायचे होते. तर आज आपण इथे थांबतो आहोत आणि पुढच्या भागामध्ये काय होतं, आर्या त्याला होकार देते की नकार देते हे जाणून घेण्यासाठी आपलं हे आपलं चॅनल पाहत राहा आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर आवर्जून सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कथा कशी वाटते. आणि पुढचा भाग हा महत्त्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आर्याचं उत्तर काय असणार आहे, तर हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा माझं चॅनल आणि लाईक करा. धन्यवाद.